नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ब्लाबू द मराठी व्लॉगरमध्ये। आज आपण जो व्लॉग बनवतोय तो कुठल्या टॉपिकवरती आहे। सध्या तुम्हाला जो आवाज येतोय तो आपल्या मायक्रोफोनमधून होतोय। माउनोचा माईक आहे आणि त्याची आवाज काहीतरी असं येते जे तुम्हाला येते। आणि गेले दीड वर्ष मी हाच माईक वापरतोय, मला ओके वाटतो, पण थोड्या टायमाने अपडेट केले पाहिजे असं माझीसुद्धा इच्छा आहे। सो माझ्या मित्राने एक माईक घेतला, वायरलेस माईक आहे, खूप महाग आहे तो, 12,000-12,500पर्यंत, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे माईक महागच येतात जरा। तर मी विचार केला की आपण वायरलेस माईक गोप्रोला लावू शकतो का, असा फक्त विचार केला आणि तो विचार आता तुमच्या समोर प्रेझेंट करत आहोत। सो माईक तुम्हाला दाखवतो मी। सो असा काहीतरी माईक आहे, हॉलीलँड मार्क M2। हॉलीलँड कंपनी ब्रँडचं नाव आहे, मार्क M2 हा त्याचा सिरीजचं नाव आहे। तर पॅकेजिंगला हात लावतात तुम्हाला समजून जाईल याची क्वालिटी काय आहे ते। सो तुमच्याकडे एअरबड्स असतात तशाच प्रकारचे बॉक्स येतो, हा पण जरा मोठा आहे, असं तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता। तर हे दोन आहेत माईक आणि हा आहे रिसिवर। तर ही काय कुठली टेक व्हिडिओ नाही, हे फक्त आपला एक एक्सपेरिमेंट आहे की असा वाला माईक आपल्या गोप्रोला लागू शकतो का, तर तेच आपण लावणार आहे। तर आता स्विच करूया गोप्रोवरती। हा जो रिसिवर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त व्हॉल्यूम करायचा, किती हे करायचा, त्याच्यानंतर तुम्हाला जो माईकवरती जो येलो बटन दिलं आहे तो तुम्ही नॉईस कॅन्सल पण करू शकता आणि नॉर्मल पद्धतीत पण वापरू शकता, ठीक आहे। सो ह्याला ही जी क्लिप आहे, ही क्लिप आहे ना गोप्रोच्या वरती, तर तुम्ही आरामात असं लावू शकता। म्हणजे समजा हा गोप्रो आहे तर इथं अशी जागा असते, ह्याच्यावर तुम्ही अशी अडकवून ठेवू शकता ही क्लिप। सो तुम्ही बघू शकता असं काहीतरी हा गोप्रोच्या केसवरती लागतो आणि ही वायरसुद्धा येते त्या माईकसोबत। 3-4 प्रकारच्या माईक येतात, 3-4 प्रकारचे वायर्स येतात। सो दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता दोन्ही पिन सेम आहेत, तर तुम्ही कुठली म्हणजे कॅमेराच्या माईकची पिन असते बेसिक, एक तुम्हाला लावायची इथे आणि दुसरी तुमचा जो गोप्रोचा ॲडॅप्टर आहे त्याच्यामध्ये EG-PG लावून टाकायची। नेक्स्ट येतो हा मेन तुमचा माईक आहे, ठीक आहे। याला इथं मॅग्नेटसुद्धा येतं, ह्या साईडला हा मॅग्नेट आहे, त्याचा रिमूव्ह होतो आणि तुम्ही टी-शर्टच्या आतमध्ये लावू शकता। पण आपल्याला मोटो ब्लॉग करायचं आहे तर याला आतमध्ये लावूया, तर कुठेतरी ॲडजस्ट बघतो जागा आहे का, तिथं आपण याला घुसून टाकूया। स्विच करूया आता। सो मित्रांनो, आता आपण स्विच केलं आहे आपल्या वायरलेस माईकवरती आणि हेल्मेटच्या आतमध्ये मी टाकलं आहे ते माईक तुम्हाला दाखवलं। सो व्हॉईस क्वालिटीमध्ये काय चेंजेस आले ते तुम्ही सांगा। आणि आत्तापर्यंत आपला हेल्मेटचा वायझर जो आहे तो ओपन आहे, आता बंद करूया जरा। हां, सो असा काहीतरी आवाज आहे। मी पूर्ण शांत बसून बघतो एकदा 2 सेकंद। ओके, तो आपण फक्त इथंच नाही, आपण हायवेला पण जाऊया, थोडं 80-90च्या स्पीडनी गाडी चालवून बघूया, तेव्हा पण तुम्हाला एक वेगळा फरक पण समजेल की नुसतं आता इथं तर ऑलरेडी शांतता आहेच, पण तरी पण तुम्ही डिफरन्स बघितला असेल। माउनोचा जो लेव्हलर माईक आहे तो एक आणि हा वायरलेस माईक आहे, प्राईजमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे। तो आपल्याला 400 रुपये 450 रुपयेपर्यंत येतो आणि हा माईक येतो आपल्याला काहीतरी 12,000-12,500पर्यंत येतो। सो हायवेवरती जाऊन बघूया, हवेचा एक टेक तुम्हाला दाखवतो। हे काहीतरी वेगळंच होतं आहे, आपण आता 90च्या स्पीडला आहे आणि आवाज 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 का पैसा है ब्रो, आवाज का पैसा है, आवाज का पैसा दो। खरंच मित्रांनो, रिझल्ट तुमच्या समोर आहे। आणि जर तुम्ही बघायला गेलात की हा हेल्मेटवर ॲक्च्युअल कसा दिसतो, तर आपला जो सेटअप आहे त्याच्यावरती खूप कूल दिसतो। परत तुम्हाला दाखवत कूल दिसतो, कसा दिसतो ते तुम्ही बघा। सो तुम्ही बघू शकता हेल्मेटला असा काहीतरी लागतो आणि तुम्हाला मॉनिटर पण होतो इकडं।
या साईडला आपल्या वायरी गेल्यात, कशा लागल्या तेही बघू शकता. माईक आपण आतमध्ये ठेवलेला आहे. तर मित्रांनो आज एवढंच आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुमचा कुठला मित्र असेल किंवा काय असेल तर व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.